नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेंगाची पोळी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. हे पहा, 1 वाटी मी इथे शेंगादाणे घेतले आहेत. हे कच्चे शेंगादाणे आहेत. हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 1 वाटी गूळ, इथे अर्धी वाटी तीळ, हे पण भाजून घ्यायचे आहेत. आणि अर्धी वाटी बेसन, इथे जायफळाची पावडर घेतली आहे आणि ही वेलची पावडर घेतली आहे. आणि आपल्याला इथे वरच्या आवरणासाठी गव्हाचं पीठ, तर हे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर मैदा घ्यायचा आहे आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण कणिक तिंबून घेऊया, म्हणजे ती भिजायला थोडीशी वेळ लागेल ना, 15 ते 20 मिनिटं. ती भिजेपर्यंत मग आपण हे तीळ आणि कूट, शेंगाचं कूट वगैरे करून घेऊया भाजून. ह्या 2 वाटी पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये मी 1 चमचाभर मैदा टाकून घेते. चिमटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा चमचा, अगदी अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. चमचा माझा छोटा आहे. आता हे तेल टाकलेलं आहे, सगळं याला लावून घ्यायचं आहे. पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. चला, आता मी हे चोळून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे. मीडियम तिंबायचे आहे. जास्त सैलसर नाही करायची किंवा जास्त घट्टही नाही ठेवायची. हे पहा, माझा गोळा तिंबून झालेला आहे. थोडासा मी तेलाचा हात लावून आता याला झाकून ठेवते. अशी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायची आहे. पहिल्यांदा शेंगादाणे भाजून घेऊया. हे पहा, कढई आधी चांगली तापवून घ्यायची आहे. कढई तापली ना की गॅसची फ्लेम मंद करायची, एकदम मंद, बारीक करायची. आणि हे शेंगादाणे आपल्याला मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे. हे पहा, शेंगादाणे भाजून झाले आहेत, आपले चटचटायला लागले आहेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून मग याचे साल काढून घेऊया. आता ह्याच गरम कढईमध्ये मी हे तीळ भाजून घेते. तीळ पण आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच भाजायचे आहेत. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर ते करपतील आणि करपलेले तीळ ना थोडेसे कडूसर चव येते त्याला. त्याच्यामुळे तीळ करपू द्यायचे नाही, हे आपल्याला खमंगच भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, तीळ सुद्धा असे चटचटू लागलेत, म्हणजे झालेत भाजून आपले हे. आता हे आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता राहिलं आपलं बेसन. बेसन पीठ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं कच्चच भाजून घ्यायचं. नंतर पाव चमचा तूप घालायचं याच्यामध्ये, किंवा नाही घातलं तरी चालेल. बेसन भाजलेलं घातल्यामुळे ना पोळीला अशी छान टेस्ट येते, म्हणून हे मी अर्धी वाटी बेसन घालत आहे. बेसन सुद्धा आता भाजून होत आलं आहे. खमंग खरपूस भाजायचं. चला, बेसनही भाजून झालंय. आता मी गॅस बंद करते. आणि आता या 3-4 वस्तू सगळ्या थंड करून घ्यायच्यात आपल्याला. हे पहा, शेंगादाण्याची सालं काढून झाली आहेत. आता आपण शेंगादाणे बारीक करून घेऊ. हे पहा, शेंगाचा कूट माझा झालेला आहे. रवाळ करायचंय, जास्त बारीक नाही करायचंय आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं, नाही तर पोळी फुटू शकते. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यामध्ये आपण तीळ बारीक करून घेऊया. हे पहा, आता हे बारीक झालेले तीळ पण या शेंगादाण्याच्या कुटात मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर हे भाजलेलं आपलं बेसन, हा गूळ, हे सगळं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं, म्हणजे गरम असताना गूळ नाही मिक्स करायचा.
वेलची पूड, जायफळ पावडर. हे सगळं एकसारखं होण्यासाठी मी सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरवून घेते. गुळासकटचं सगळं मिश्रण आपलं फिरवून झालेलं आहे. सगळं एकसारखं रवाळ असं छान झालेलं आहे. आता हे जे मिश्रण तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल आणि वाटत असेल की आता याची नाही पोळी होणार, तर याच्यामध्ये तुम्ही पाव चमचा तूप किंवा पाव चमचा तेल घातलं आणि सगळीकडे असं मिक्स करून घेतलं तरी चालेल. पण मला माझ्या सारणामध्ये त्याची गरज नाही वाटत आहे. याचे गोळे होत आहेत, असे पटकन पसरतील पोळीमध्ये, असं हे झालेलं आहे. हे पहा, असे गोळे बनवून घ्यायचे. तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढे गोळे असे बनवून घ्यायचे. चला, आपली कणिक सुद्धा आता भिजलेली आहे. एकदा छान तिंबून घेऊया, परत एकदा मऊसूत करून घेऊया. याला तुम्ही जेवढी मऊसूत करून घ्याल ना तेवढी तुमची पोळी छान येईल. थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि ही आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे सारणाचा गोळा भरून घ्यायचा. हे बघा, तवा तापला आहे. आता आपण ही पोळी भाजून घेऊया. हे पहा कशी टम्म फुगू लागली आहे पोळी. चला, तर मी आता या सगळ्या पोळ्या अशाच करते आणि भाजून घेते. हे पहा, तेवढ्या मटेरियल मध्ये माझ्या एवढ्या गुळपोळ्या, शेंगाच्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत. एकदम छान कुरकुरीत मस्त झालेल्या आहेत. आपण या पोळ्या भाजताना काही तेल तूप लावलेलं नाहीये, पण खाताना मात्र प्रत्येक पोळीचा घास हा तुपामध्ये बुडवून खायचा आहे. अत्यंत रुचकर आणि स्वादिष्ट झालेल्या आहेत या पोळ्या. आवडली का माझी ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण जरूर करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. आणि यापेक्षा तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून सांगा. अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.